जागा उभ्या करण्याच्या तयारीसाठीच आमचं काम चालू आहे. आम्ही आता काही ताकाला जाऊन मोगा लपवायचं काम नाही आहे. आमची उघड भूमिका आहे. तर बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची जी घोषणा केलेली किंवा तसे संकेत दिलेले आहेत, याबद्दल आपली काय भूमिका आणि काय वाटतं तिसऱ्या आघाडी? आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, नाही तर माझी काही इच्छा नव्हती त्यांचं नाव घ्यायची. परंतु तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते 50 खोके घेऊन गेलेल्या त्या काय झाडी आणि काय पाणी आणि काय हॉटेल अशा पद्धतीच्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला काही अपेक्षा नाही आहे. तुम्ही वर्षानुवर्ष शेतकरी संघटनेच्या नावाखाली निवडणूक लढवता, प्रतिनिधी किंवा एखादा तुमचा उमेदवार निवडून काय येतो? नाही, आम्ही शेतकरी संघटनेच्या मागण्यांच्यासाठी निवडणूक लढवतो आणि या मागण्या या देशातल्या उद्योगपतींच्या दृष्टीने अत्यंत धोक्याच्या आहेत. या जे काही ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे सरकार येतं, मग त्या शेतकऱ्यांच्या जीवावर त्यांचा प्रतिनिधी काय येत नाही? याचं कारणच सांगतो की शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जे आम्ही निवडणुका लढवतोय यापेक्षा वेगळे लोक हे दाखवतायत असं की आम्हीच शेतकरी प्रतिनिधी आहोत आणि या देशातले उद्योगपती ज्यांना आमचा कच्चा माल स्वस्त घ्यायचा आहे, मजूर स्वस्त घ्यायचे आहेत, ते या राजकीय पक्षांना पैसा पुरवतात आणि उद्योगपतींची आणि राजकीय पक्षांची ही जी युती आहे ही युती आम्हाला पराभूत करते, हे स्पष्ट आहे. शेतकरी आमंत्रित नाही, त्यांनीच पक्ष तयार केला. हे आजच्या राजकारणातलं एक वैशिष्ट्य आहे. लक्षात घ्या की आता या राजकीय पुढाऱ्यांच्यावर काही विश्वास राहिलेला नाही. सैनिकांच्या मनामध्ये आज ही भावना आहे, कारण आतापर्यंत भारतातल्या सैनिकांनी राजकारणात पडायचं नाही अशी भूमिका घेतली. परंतु आता जे लोक राजकारण करतात यांचं राजकारण बघितल्यानंतर या सैनिकांना पाकिस्तान पासून या देशाला धोका नाही, ते आम्ही थांबू. चीन पासून धोका नाही, त्यांना आम्ही परतवून लावू, ही आत्मविश्वास आहे. परंतु या देशातले जे पुढारी हेच खरे आज भ्रष्टाचारी पुढारी हा देशाचे शत्रू आहेत आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी, त्यांना राजकारणातून हकालपट्टी त्यांची करण्यासाठी भारतीय जवान किसान पक्षाची स्थापना आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे होते. लक्षात ठेवा, ही युती पक्षांची नाही आहे, ही शेतकऱ्यांच्या 2 मुलांची युती आहे. एक जवान आहे आणि एक किसान आहे आणि यांच्या पुढं कोणाची टाप चालणार नाही याची आम्हाला खात्री आहे. नेत्यांच्या म्हणण्यावर करतो इतकंच नाही तर आमचेच लोक हे शेतकरीच असतात, पण ह्या शेतकऱ्यामध्ये 2 भाग झालेले आहेत. आता साखर कारखान्याचे डायरेक्टर हे शेतकरी असतात, पण शेतीपेक्षा त्यांना कारखान्यातनं जास्त पैसा मिळतो म्हणून त्या बाजूने ते काम करतात. आज सूतगिरणीवाले शेतकरीच असतात, पण ते आमच्या कापसासाठी भांडत नाही, ते कापड गिरणीवाल्यासाठी भांडतात. दूध संघ काढणारे हे शेतकरीच आहेत, परंतु दूध उत्पादकासाठी ते भांडत नाही. ते त्यांचा मलिदा खाणारे, मलई खाणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी ते भांडतात. हा आता स्पष्ट फरक दिसायला लागलेला आहे. बाजार समितीमध्ये कोण संचालक आहेत? बाजार समितीच्या कायद्याप्रमाणे आधारभूत किंमत आम्हाला मिळायला पाहिजे, परंतु मिळत नाही. जे बाजार समिती करत नाही तिथल्या व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. जी बाजार समिती व्यापाऱ्यावर कारवाई करत नाही तिच्यावर शासनाने कारवाई करायला पाहिजे. हे कुठेही घडत नाही. सगळा भ्रष्टाचारांचा खेळ झालेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला काय होतं की गावातला कोणीतरी आधार लागतो आणि या आधाराशिवाय तो मत देऊ शकत नव्हता. आता आमचं एक चांगलं काम झालेलं आहे. आम्ही जे या पक्षाच्या मागे आहोत ते गावोगाव 10-20 तरी सैनिक आहेत की जे सैनिक पुढाऱ्यांनी डोळे वटरले तरी गप्प बसणार नाहीत. ते काही आपला उद्योग म्हणजे यांना घाबरणार नाहीत आणि असे ठाम उभे राहणारे 10-5 कार्यकर्ते मिळाले तर लाखोच्या संख्येने शेतकरी त्यांच्या मागे उभे राहणार आहेत. किती माजी सैनिक आहेत तुमच्यासोबत आणि कोणती आघाडी आहे? आज तरी आम्हाला भारतीय जवान किसान पक्ष इथं बसलेल्या 5-6 आघाड्यांचे लोक इथं आलेले आहेत. त्यांच्याशी पाहिजे तर तुम्ही संवाद साधू शकता आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व शेतकरी आज जरी वेगळ्या वेगळ्या संघटना असल्या तरी भारतीय जवान किसान पक्षाशी त्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे. मी गेले 10 दिवस साताऱ्यापासून सगळ्या ठिकाणी आम्ही प्रमुख सैनिकांच्या बैठका आणि शेतकऱ्यांच्या बैठका घेतोय. त्याच्यामध्ये सर्व वेगळ्या वेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी भेटतात, पण त्यांनी शेतकरी म्हणून आम्ही सगळे एक येणार आहोत आणि तुम्ही जी काही भूमिका म्हणजे शेतकरी संघटनेने जी भूमिका घेतली ती भूमिका सर्व संघटनांना अत्यंत भावलेली आहे, योग्य वाटते आणि प्रत्येक जण आम्हाला मदत करायला तयार झालेला आहे.
काल जालन्यामध्ये मनोज जरांगे यांची राजू शेट्टी यांनी भेट घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला ज्यांचा आम्हाला आवाज बनायचा अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. तुम्ही कसं बघता सर याकडे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने? नाही, त्याने जर असं शेतकऱ्यांचा आवाज बनत असतील तर चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना समजले तसं आम्ही समजतो आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत असले तर आनंदाची गोष्ट आहे. तो ते शेतकरी संघटनांच्या बद्दल नाही बोललो मी, सैनिकांच्या संघटनाबद्दल बोललो. आमच्या संघटना ज्या विकल्या गेलेल्या आहेत त्या आता आम्हाला काही गरज नाही त्यांची. ते जे नावं तुम्ही घेताय ते आपल्याला उमेदवारी कुठून मिळते, कोण खासदार करेल, कोण आमदार करेल, याच्यासाठी त्यांच्या धडपडी चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला रस नाही. आम्हाला आमचं राज्य आणायचं आहे. आम्हाला कोणाला एकट्याला आमदार खासदार व्हायचं नाहीये. तसं असतं तर यांच्या आधीच मी झालो असतो, कारण मी बिल्ले लावून यांना संघटनेत आणलेलं आहे. विधानसभेची निवडणुकीची तयारी तुम्ही करताय, परंतु प्रत्येक वेळेस हात मोठा येतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शेतकरी संघटनांची ताकद आहे किंवा शेतकरी संघटना ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरतात त्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये ते काही दिसत नाही चित्र. कसं तुम्हाला यश मिळणार? नाही, चित्र दिसत नाही हे खरं नाही आहे. आता आम्ही मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये कापूस एकाधिकार होता, आज आहे का? आज तुम्हाला सांगतो, शेजारच्या राज्यामध्ये कापूस विकायला आम्हाला बंदी होती. आज आहे का ती? कशी उठली, कोणी उठवली, कोणत्या पक्षाने भूमिका घेतली होती हे उठवायची? केवळ शेतकरी संघटनेने घेतली. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कोणी भूमिका घेतली? कर्ज माफ व्हायला पाहिजे. 72,000 कोटीचं कर्ज माफ करावं लागलं. आता आलेल्या सरकारांना पुन्हा कोणी 1.5 लाख केलं, कोणी 2 लाख केलं. ही भूमिका जी आम्ही मांडतो ती भूमिका त्यांना वठवावीच लागते, अन्यथा त्यांना सरकारमध्ये येताच आलं नसतं. ऊसाची झोनबंदी कोणी उठवली? आमच्याशिवाय कोणी काम केलं? मराठवाड्यात तरी न भूत न भविष्य ते असं आंदोलन झालं. अनेक एसट्या पेटल्या. सगळे विसरून जाऊ नका, सगळ्या गोष्टी ताज्या आहेत. आत्ता काय असतं, इश्यू तयार झाल्याशिवाय आंदोलन ही आमची काही ढकल स्टार्ट गाडी नाही. शेतकरी संघटना म्हणजे आपल्या आप पेट घेणारी गाडी आहे. आणि आता विजेचं बिल माफ झालं, कोणी केलं आंदोलन? कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे, ही घोषणा जी शरद जोशीने केली ती आम्ही अंमलात आणली आणि ही अंमलात आणल्यामुळं असंही आता शेतकरी बिल भरत नाही तर तसंही भरत नाही तर माफच करून आपल्याला त्याचं श्रेय घ्यावं या हेतूने त्यांनी आता वीज बिल माफ केलं. म्हणजे महिला आघाडी ही जी काय होती आमची, तिला काहीतरी खुश करून घ्यावं म्हणून बहीण आली आता. म्हणजे लाडकी बहीण झाली म्हणजे काय? आताच कसं यायला लागलं सगळं. आमची ताकद ही प्रचंड मोठी आहे आणि आम्हाला घाबरूनच हे सगळं होतंय. अन्यथा यातले हे एकमेकाला पक्ष घाबरत नाही आहेत. त्यांना माहित आहे हेही तसलाच चोर आहे, हाही तसलाच चोर आहे. काय पत्रकार परिषदेचं नियोजन? येत्या 9 ऑगस्ट म्हणजे 9 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पुण्यामध्ये महसूल आयुक्त यांच्या कार्यालयावर एक धडक मोर्चा आयोजित केलेला आहे. याच्यासाठी सगळे शेतकरी आपले ट्रॅक्टर, गाड्या, मोटरसायकली या सगळ्यासह मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या आणि जवानांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही प्रसिद्धी पत्रकामार्फत प्रसिद्ध केलेल्याच आहेत. आज हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, फुल्यांचा महाराष्ट्र, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, परंतु हा महाराष्ट्रामध्ये हा जो काही शेतकरी आत्महत्येचा कलंक लागलेला आहे, हा कलंक पुसण्यासाठी आजचे राज्यकर्ते हे काही प्रयत्न करत नाहीत आणि यांच्याकडनं आता अपेक्षाही संपलेल्या आहेत. कारण आजचे राजकीय पक्ष राहिले नसून या टोळ्या झालेल्या आहेत आणि टोळ्यांचं राजकारण. इकडच्या टोळ्या 2 तिकडे जातात, तिकडं सत्ता येते, तिकडच्या 3 फुटतात, पुन्हा इकडे येतात, इकडं सत्ता येते आणि गेली 10-15 वर्षे अशा पद्धतीचं हे संबंध काम चाललेलं आहे. आम्ही आज भारतीय जवान आणि शेतकरी हे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. एक मुलगा सीमेवर आपलं शहीद होतोय, बलिदान देतोय, रक्त सांडतोय आणि या देशाची सेवा करतोय. दुसरा मुलगा शेतामध्ये घाम गाळतोय
आणि या देशाला जगवण्याचं काम